चिपळूण तालुक्यातील सावर्डे पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक मनीष कांबळे हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईमध्ये अडकलेले असून जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये मोठी खळबळ उडाली आहे। विमा दाव्यासाठी आवश्यक कागदपत्र देण्यासाठी त्यांनी सुरुवातीला 25,000 रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे। तडजोडीनंतर ही रक्कम 15,000 रुपयांवर निश्चित करण्यात आल्याची माहिती एसीबीच्या सूत्रांनी दिली। तक्रारदारानं एसीबीकडे तक्रार दाखल केल्यानंतर चिपळूण येथे सापळा रचण्यात आला। पीएसआय कांबळे यांची थेट लाचेची रक्कम स्वीकारण्याऐवजी अभिजित शिर्के या खासगी व्यक्तीमार्फत पानटपरीवर पैसे घेण्याची व्यवस्था केल्याचं तपासात उघड झालं। ठरल्याप्रमाणे तक्रारदारांना 15,000 रुपये दिल्यानंतर एसीबीच्या पथकानं अभिजित शिर्के याला रंगेहात पकडलं। चौकशीत ही रक्कम पीएसआय मनीष कांबळे यांच्या सांगण्यावरून स्वीकारण्यात आल्याचं निष्पन्न झाल्याचं एसीबीनं म्हटलंय। या प्रकरणी पीएसआय मनीष कांबळे आणि अभिजित शिर्के यांच्या विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास पोलीस करतायत। या घटनेमुळे पोलीस दलाच्या प्रतिमेला मोठा धक्का बसलेला असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होतीये। कोकण कट्टा न्यूज, चिपळूण, रत्नागिरी। कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कट्टा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।